आपण लोकप्रशासन हे प्रकरण पाहू राहिलेलो आहे। या अगोदर आपण लोकप्रशासनाचा अर्थ पाहिलेला आहे की ज्याला आपण बिगर राजकीय कार्यकारी मंडळ असे म्हणतो। कार्यकारी मंडळामध्ये, राजकीय कार्यकारी मंडळामध्ये जसं राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो, तर बिगर राजकीय कार्यकारी मंडळामध्ये की प्रशासनातील जो अधिकारी वर्ग असतो तो अधिकारी वर्गाचा समावेश यामध्ये होतो। शासनाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी हा प्रशासकीय वर्ग असतो, त्यालाच आपण लोकप्रशासन असे म्हणतो। त्याची व्याख्यासुद्धा पुन्हा एकदा सांगतो की शासनाने तयार केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी आणि भौतिक संसाधनांचे संघटन व व्यवस्थापन म्हणजे लोकप्रशासन। आता राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध काय? राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये फार जवळचा संबंध आहे, ते आता आपण पाहू। सार्वजनिक धोरण आणि कायदे कसे तयार केले जाते याबद्दलचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो। राज्यशास्त्र राजकीय पक्ष आणि इतर संघटना म्हणजे दबाव गट, इतर शासकीय संस्था उदाहरणार्थ संसद, निवडणूक आयोग यांचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो। लोकप्रशासन या सार्वजनिक धोरणांची, कायद्यांची अंमलबजावणी करते। शासनाला अनेक विशेष कार्य करावे लागतात, जसे कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षणाची तरतूद करणे, सार्वजनिक आरोग्य राखणे, कृषी क्षेत्राला उत्तेजन देणे, सामाजिक सुरक्षितता राखणे, सामाजिक कल्याण, स्वच्छता, दळणवळणाची सुविधा इत्यादी आणि प्रत्येक कार्य हे विशेष आहे। त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते। जसं आपण पाहतो रस्ते व विकास, महामार्ग विकास हे कामं सध्या राष्ट्रीय स्तरावर जिचे मंत्री नितीन गडकरी आहेत, त्यांनी सुद्धा आज रस्त्यांच्या कामाचे जे धोरण आहे ते धोरण संसदेत मांडलं आणि संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा उत्तर दिले की त्यामध्ये जे टोल नाके असतात, ह्या टोल नाके साधारणपणे नागरिकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून या टोल नाके बाबतचा निर्णय केलेला आहे। 60 किलोमीटरच्या आत एकच टोल नाका राहील। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शासनाचे धोरण हे मंत्री ठरवित असतो, परंतु त्याची प्रखरपणे अंमलबजावणी करण्याचे काम तज्ज्ञ व्यक्ती हे आवश्यक असतात। रस्ते तयार करणे, मग रस्ते तयार करणे म्हणजे फक्त खडी, डांबर हे टाकून येणे, तर रस्ता हा चिरकाल टिकणार पाहिजे, त्यासाठी इंजिनियरची आवश्यकता असते आणि हे इंजिनियर अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश या प्रशासनामध्ये असतो। आरोग्यासाठी डॉक्टर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशिक्षित पोलीस, शासन जेव्हा या कार्यांचे प्रशासन स्वतः करते किंवा शासकीय संस्थांमार्फत करते, तेव्हा ही कार्य लोकप्रशासनाच्या व्याप्तीत समाविष्ट होतात। त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी हे सर्व भारतातील लोकप्रशासनाचे घटक आहेत। शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत ते शासनाला मदत करतात। जेव्हा वरील सर्व कार्य ही खाजगी संस्था किंवा अशासकीय संस्था या संस्थांकडून पूर्ण केल्या जातात, त्याला खाजगी प्रशासन किंवा व्यावसायिक प्रशासन असे म्हणतात। उदाहरण रस्ते करणे, मग रस्त्याचे टेंडर काढला तर टेंडर काढून त्या ठिकाणी खाजगी व्यावसायिकाला, खाजगी व्यक्तींना दिलं जातं। त्यावर अशी अनेक कामे आहेत की ते शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अनेक संस्था ह्या ते करताना दिसतात, त्यांना खाजगी व्यवस्थापन किंवा खाजगी प्रशासन असे म्हणतात। सामान्यतः लोकप्रशासनात पुढील बाबींचा समावेश होतो।
शासनाची कार्य यामध्ये प्रामुख्याने कार्यकारी मंडळाची कार्य जसं कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता राखणे, परराष्ट्रीय धोरण आखणे, त्याचबरोबर जनतेच्या मूलभूत ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देणे, जनतेचे प्रश्न हे सोडविणे, त्याचबरोबर सार्वजनिक घडामोडी व कार्यांचे व्यवस्थापन, लोककल्याण आणि सार्वजनिक हित ही लोक प्रशासनामध्ये यांचा समावेश केला जातो. लोक प्रशासनाची व्याप्ती ही संक्षिप्त आणि व्यापक अशा दोन स्वरूपाच्या दृष्टिकोनातून बघता येते. आता यामध्ये संक्षिप्त दृष्टिकोन, लोक प्रशासनाची व्यापकता, यातील संक्षिप्त दृष्टिकोन, या दृष्टिकोनात फक्त शासनाच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यावर भर दिलेला आहे. म्हणजे मंत्रिमंडळाची कार्य यावर भर दिलेला आहे. म्युलिक आणि उर्विक या दोन तज्ज्ञांनी पॉस्ट कर्व या प्रसिद्ध संक्षेपामार्फत हा दृष्टिकोन मांडला. या दृष्टिकोनात लोक प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये पुढील बाबींचा समावेश केलेला आहे. म्हणजे संक्षिप्त दृष्टिकोनामध्ये फक्त कार्यकारी मंडळाची कार्य यांचाच समावेश केलेला आहे. मग यामध्ये कोणकोणते नियोजन आखणे, प्रशासनातील पहिला टप्पा हा नियोजनाचा असतो, ज्यामध्ये व्यापक आराखडा किंवा रूपरेषा तयार केली आहे. ती राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक या तिन्ही स्तरावर होते. उदाहरणार्थ नीती आयोगाने बॉटम अप्रोचचा अवलंब केला, ज्यामध्ये स्थानिक पातळीवर नियोजन आधी होते आणि नंतर वरील स्तरावर केले जाते. म्हणजे नियोजन आखून विकास साधणे. म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर नियोजन आयोग निर्माण केलेला होता. तिची जागा आता नीती आयोगाने घेतलेली आहे. मग यामध्ये 1 वर्षाचे धोरण असते, कधी 3 वर्षाचे, कधी 5 वर्षाचे, किंवा काही अनेक वर्षाचे जे प्रकल्प चाललेले असतात. मग तिचे नियोजन तयार करून त्यावर होणारा खर्च, प्रत्येक वर्षी किती खर्च अपेक्षित आहे तेवढं त्या कामांना मंजूर देऊन वर्षभरात तेवढी कामे नियोजनबद्धरित्या करून घेणे, यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली. मग कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये विकासाची कामे नियोजनबद्धरित्या केली जाते. नीती आयोग ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाने 1 जानेवारी 2015 रोजी स्थापन झालेली संस्था आहे. म्हणजे नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग हा 1 जानेवारी 2015 रोजी निर्माण झालेला आहे. सार्वजनिक धोरणाविषयी मार्गदर्शन करणारी व सल्ला देणारी ही संस्था आहे असे त्याला समजले जाते. दीर्घकालीन योजना कार्यक्रम तयार करताना नीती आयोग भारत सरकारला तसेच राज्य सरकारला देखील आवश्यक ती तांत्रिक मदत करते. हे झालं नियोजन. दुसरं संघटन, ऑर्गनायझेशन. नियोजित उद्दिष्टे, ध्येय पूर्ण करण्यासाठी शासकीय संघटना यंत्रणा तयार केली जाते, ज्यांच्याबरोबर कार्याचे व्यवस्थापन व समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ अखिल भारतीय सेवा, केंद्रीय, राज्य व स्थानिक सेवा. म्हणजे यामध्ये व्यवस्थापन तयार करून त्या व्यवस्थापनाच्या आधारे शासनाची जी धोरणं आहेत, जी कार्यक्रम आहेत, जी उद्दिष्टे आहेत, जी ध्येय, ते सफलपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातो. स्टाफिंग म्हणजे कर्मचारी भरती. मानवी संसाधन व प्रशासन व्यवस्थेचा कणा हा प्रशासन असतो. प्रशासकीय यंत्रणेमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ची भरती केली जाते व त्यांचे प्रशिक्षण त्यांना घ्यावे लागते.
जे कर्मचारी प्रत्येक क्षेत्रामध्ये, जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणजे वैद्यकीय ज्ञान असलेले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण तज्ज्ञ, त्याचबरोबर इतर जी क्षेत्र आहेत विविध म्हणजे लाईटीचं असेल, पाणी असेल, कृषी असेल, औद्योगिक असेल, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश त्या त्या व्यवस्थापनामध्ये करण्यासाठी त्यांची भरती केली जाते. आणि ही भरती राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते, ज्याला आपण UPSC आणि महाराष्ट्रामध्ये MPSCच्या आधारे ही या कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे देखील महत्त्वाचे कार्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगामार्फत हे कार्य केले जाते. म्हणजे त्याला प्रशिक्षण देणे, त्यांचे स्पर्धा परीक्षा घेणे, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, त्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणे, ही सर्व या आयोगांची महत्त्वपूर्ण कामे आहेत. भारतातील केंद्रीय स्तरावरील भरती करणारी संस्था म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग. आता सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय सेवा गट अ, गट ब, केंद्रीय सेवा यासाठी परीक्षा व नियुक्ती यांची जबाबदारी UPSC या बोर्डाची आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे. त्यानंतर मार्गदर्शन. प्रशासन हे एक अविरत कार्य आहे, त्यामुळे निर्णय घेणे आणि त्या निर्णयांना सामान्य व विशिष्ट आज्ञा निर्देश यांच्याशी जोडणे आवश्यक आहे. प्रशासन हे अविरत चालणारी व्यवस्थापन आहे. जसं आपण पाहतो राजकीय कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांचा कार्यकाल निश्चित असतो. 5 वर्षानंतर त्यांचा कार्यकाल संपतो, ते अधिकार पदावरून दूर होतात, पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन पुन्हा त्यांना बहुमत मिळाले तर ते सत्तेवर येतात. तसं प्रशासनाचं नाही. प्रशासनाचं कार्य अविरत चालू असतं. शासनाची जी धोरणं आहेत ती नियमितपणे त्यांना पूर्ण करावी लागते. कोणत्याही पक्षाचे सरकार आलं तरीही त्यांचं काम थांबून राहत नाहीत. म्हणजे त्यासाठी त्यांना निर्णय घेणे आणि निर्णयांना सामान्य व विशिष्ट आज्ञा देणे. म्हणजे यामध्ये कामकाज पद्धती वरिष्ठ अधिकारी हा कनिष्ठ अधिकाऱ्याला आज्ञा देत असतो आणि कनिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. वरिष्ठ अधिकारी हा त्याच्या कार्याबद्दल तो स्वतः जबाबदार असतो. त्या समन्वय. प्रशासन ही एक क्लिष्ट आणि परस्परांशी संबंधित प्रक्रिया आहे. त्यासाठी संघटनेची विविध शाखा, विभाग, गट यांच्या कार्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. कामामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी समन्वयाची मदत होते. की प्रशासनामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी त्यांच्यामध्ये परस्पर संवाद होणे आवश्यक आहे, समन्वय असणे आवश्यक आहे. काही वेळा असं असतं की आरोग्य खात्याला शिक्षण खात्याची मदत घ्यावी लागते, शिक्षण खात्याला आरोग्य खात्याची मदत घ्यावी. मग त्या खात्यातील कर्मचारी असं म्हणून चालत येत नाही की आम्ही शिक्षक आहोत, मग आम्ही आरोग्य खात्याची का मदत करावी, आम्ही त्यासाठी सर्वे का करायचं, आम्ही त्यासाठी लोकांच्या कडून आरोग्याची माहिती का गोळा करायची, असा विचार करता येत नाही. त्या वेळेस त्यांनी एकमेकांशी संवाद साधून, समन्वय साधून जर ती कामे व्यवस्थितरित्या पार पाडली तर शासनाची धोरणाला ही जलद गती प्राप्त होत असते. त्यानंतर अंदाजपत्रक. प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक बाब ही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे लेखापरीक्षण, हिशोब आणि त्यावरील नियोजन अंदाजपत्रकामार्फत ठेवले जाते. अंदाजपत्रक महत्त्वाचा भाग आहे, कारण पैशाशिवाय कोणत्याही गोष्टी शक्य नाहीत. अनेक योजना असतात, नियोजनं असतात. जर पैसा नसेल तर त्या योजनांचा, नियोजनाचा काही एक उपयोग होणार नाही. त्यासाठी पैसा आवश्यक असतो. मग येणाऱ्या वर्षभरामध्ये मग कोणत्या योजना आखायची, त्या योजनावर किती पैसा अंदाजे खर्च होणार आहेत, त्यासाठी अंदाजपत्रक तयार केला जातं.
त्याचबरोबर गत वर्षी मागील वर्षी शासनाने कोणकोणत्या खर्चांना मान्यता दिलेली आहे, त्यावर कोणत्या कार्यासाठी किती पैसा खर्च झालेला आहे याची सर्व माहिती त्यांना या अंदाजपत्रकात द्यावी लागते. आणि येणाऱ्या वर्षभरातील तो त्या कामासाठी किती पैसा लागेल याचे सगळं नियोजन ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना करावे लागते. हा लोक प्रशासनाचा संक्षिप्त दृष्टिकोन आहे. यामध्ये नियोजन, संघटन, त्याचबरोबर कर्मचारी भरती, मार्गदर्शन, समन्वय, रिपोर्टिंग, अहवाल सादर करणे आणि अंदाजपत्रक ही संक्षिप्त लोक प्रशासनाची संक्षिप्त दृष्टिकोन आहे. बाकीचं उद्याच्या तासावर.